अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा झालेली नाहीये। लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे। विधानसभा जाहीरनाम्यामधील आश्वासनाची पूर्तता मात्र यावेळेला होताना दिसत नाहीये। लाडक्या बहिणींना 1500चाच हप्ता मिळणार आहे। 2100 रुपयांची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती, मात्र या अपेक्षेची पूर्तता काही आज झालेली नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी 36,000 कोटींची तरतूद आज करण्यात आली। म्हणूनच म्हणतात ना की मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्जबाजारी। ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का? नाही। लाडक्या बहिणीच्या भरोशावर हे सरकार आलं, हे या पद्धतीचं जाहीर करतात। 2100 रुपये देण्याची हमी याने दिलेली होती। आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या तोंडाला पानं पुसली। त्या लाडक्या बहिणीलाही या लोकांनी फसवलेलं आहे। त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीच्या बाबतची भूमिका मांडलेली होती। कुठल्याही रोजगार निर्मितीचं कुठलीही व्यवस्था या लोकांनी केलेली नाही। त्याचप्रमाणे तरुणांनाही फसवलेलं आहे। महागाई कमी करण्याच्या बद्दलची भूमिका या लोकांनी मांडलेली होती। आता कुठल्याही याच्यामध्ये महागाई कमी केली जाणार नाही, पण उलटी महागाई वाढवण्याचा संकल्प या सरकारने या ठिकाणी केलेला आहे। महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेला जे 1500 रुपये तुम्ही देता, इलेक्शनच्या काळामध्ये ऍडव्हान्स मध्ये देत होता, आता तुम्ही म्हणत आहात की कदाचित आम्ही वाढवणार नाही, पण आजच्या बजेटमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे 2100 रुपये या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींना तिथं योजनेच्या माध्यमातून देणार। आणि ज्या ज्या बहिणींना तुम्ही तिथं कमी केली नावं ती न करता त्यांना तसंच सातत्याने चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो। महिला सुरक्षेचा विषय तुम्ही घेत आहात। एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का सेफ साईड? हो, 2100 मिळणार। त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून थोडी घोषित करणार आहोत। आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ।